झालं का नाही? तर आज बघा सोनोग्राफी करायची आहे. काय पोटात काय राहिलं नाही, राम राम दुखते, त्यापेक्षा आज सोनोग्राफी करून म्हणजे उपाशी पोटी जाव्या. उरक बोला ना. येस इसरा बापू इसर की काय कपड्यात इसर की का तिथंच तिच्या पैसे जाते. इसर ह्या कपड्यात इकडं. झालं का? पाणी पेज असते का नाही पण सोनोग्राफी करताना. भाजी ताणून ठेवली ही अशी आहे. मी तर पितो पाणी. राहू दे स्वयंपाकात चल महत्वाचं दवाखान्याचं का मरतंय उपाशी राहिलं म्हणजे एखाद दिवशी. बुलेटच्या व्यान एखाद दिवशी नसला पोटाला आज मुलगा त्याला काय होते. दूध घालायचं घालत हा टिपायावर असेल की. काय अगं ह्या गाडी सफरचंद आणून ठेवली त्या दिवशी. मी त्या दिवशी आणली काढलीच नाही. नसली बसली बघ. लॉक लॉक काढ मोठ्या गाडी. गाडी येळ बरोबर टिपायवर असेल की बघ. नसली बघ 1 किलो आणली या गाडीचे रुपये. काढलीच नाही ती काल दिवसभर देणार नाही माझ्या. काल ते फिरणे येणार काढायचंय. लॉक काढ घे. कॅरी बघा तशीच बांधून आहे ती. हाय द्या चांगली. हा धुवून खावार पोरानो. एक मला घे धुवून. तुला एक घे पुन्हा खात होतं. कशात तर घे पिशवी पिशवी घे आपल्या सगळी एखादी. 2 घे वाटल्यास तुला. 2 घे ठेवतच देते त्यांची ते. खाऊ दे हाय अशी आपण खाऊ दे. पूर्ण खा बरं का बरं. फेकून देऊ नको. सगळ्यांनी आपण एक एक घ्या पोरानं. दिदे ओट सफरचंद घेऊन खा. सगळ्यांनी आपण घ्या आणि खावा चिरू नका. टाकी हाय असंच. उठा आका बाप मोना सफरचंद घ्या खावा. 2 खावा भर. तर निघालोय बघा सोनोग्राफी करायला. पोटात काय राहणार. डॉक्टर म्हटलं तर रविवारी या. बस
चिरून खाल्ला तर बरं होईल, तुम्ही मधलं फेकून देताय पुन्हा. नाही फेकून देत बसा. बाय बाय. खाऊ नका म्हणताय. आटल्या बारक्या सगळ्या सांग. या मित्रांनो खायला गाडीवर काय लागली सफरचंद. टाइम नाही हो दवाखान्यात तुला माझ्या नंबर लागतो. जेवण नाही काय नाही स्वयंपाकच खाणार. म्हणलं तोपर्यंत सफरचंद तर खावं. मला कानपणी बांधायला लागलं. केस सांग थांबायला बांध. परवा दिवशी पावसात पोरासनी आणायला गेलतो का, त्यावेळेस आणली शरद भाऊच्या रत्ना. बरं कार बरं पेराच असल्यामुळं राहून गेलतो तो. थांबा एवढं खाऊ दे मला. आता बंद कर चावी जरा. चल लाव चावी. तर मित्रांनो निघालोय सोनोग्राफी करायला. बघू काय काय निघतंय, दोष काय नेमकं काय निघतंय तुम्हाला कळवतोच. कारण कसं आहे, काल जरा मी तावलो होतो ह्याच्यावर. मानसिक संतुलन बिघडून जाते हो. दिवसभर ही अशी पोटाला अन्न नाही, दिवसभर 2 वाजले आंघोळीला, माणसाचं संतुलन सगळं बिघडून जाते. त्यामुळं काय गोष्टी ओव्हरलोड होते त्या. तर असू द्या, चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.